नमस्कार मंडळी, गप्पांचा फड मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला एपिसोड हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज मी ह्या एपिसोडमध्ये माझ्या स्कूल फ्रेंडला बोलवलेलं आहे. सो आजची आपली जी गेस्ट आहे ती आहे मंजिरी फडणीस हसबनीस. मंजिरी, वेलकम टू आवर शो. नमस्कार. 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 त्याच्यावर इंटरेस्टिंग म्हणजे आजचा विषय आहे, जो गप्पांचा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे, गप्पांचा फडमध्ये आम्ही मित्रमंडळी जमतो आणि वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडतो, गप्पा मारतो आणि धमाल करत असतो. सो आजचा जो विषय आहे तो असा आहे की पारंपरिक नृत्य कला किंवा नृत्य शैली आणि ज्या सध्या लोकप्रिय आहेत समाजामध्ये किंवा वेस्टर्न कल्चरमध्ये असे नृत्य प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये स्ट्रीट डान्स असेल, कंटेम्पररी असेल, हिपहॉप असेल. तर ह्याच्यामध्ये स्पर्धा आहे का? किंवा जे आपले पारंपरिक नृत्य प्रकार आहेत, जसं की कथ्थक असेल, भरतनाट्यम असेल किंवा आणि पण बाकीचे बरेचसे आहेत, तर ह्यांची ग्लोबल पातळीवरती सध्या काय स्टेटस आहे किंवा त्यांनी किती प्रकारे आपली लोकप्रियता जगभर मिळवलेली आहे, आणि त्याच्यासाठी बेस्ट गेस्ट ही मंजिरीच असू शकते असं मला वाटतंय. कारण मी अगदी लहानपणापासून तिचा प्रवास बघितलेला आहे. ती स्वतः एक नृत्य विशारद आहे आणि ती स्वतः तेवढंच, म्हणजे तुला एक मजेशीर गोष्ट सांगतो मंजिरी, की आम्ही जेव्हा मित्रमंडळी भेटतो आणि गप्पा मारतो तेव्हा सगळेजण एकच कंप्लेन करत असतात की जेव्हा माझी नोकरी किंवा माझं प्रोफेशन सुरू झालं तेव्हा माझी हॉबीज मला फॉलो करता येत नाहीये, आणि तू माझ्यामध्ये 1% लोकांमध्ये असशील की ज्यांनी आपल्या हॉबीलाच आपलं प्रोफेशन बनवलंय. म्हणजे इकिगाई ह्या पुस्तकाची मला आठवण येते की ज्याच्यामध्ये आपण जे काही करायला आपल्याला आवडतं, एखादी हॉबी आहे, त्यालाच आपण जेव्हा प्रोफेशन बनवतो तेव्हाची एक मजा वेगळीच आहे. तर तुझ्या श्री नटराज अकॅडमी या अकॅडमी मार्फत तू बऱ्याच लोकांना ह्याचं प्रशिक्षण दिलंयस. तर आज आपण नेमका ह्याच विषयी बोलणार आहोत. तर सगळ्यात सुरुवात करताना मला तुला एक प्रश्न असा विचारावा असं वाटेल की पारंपरिक नृत्यशैली आपण म्हणतो आणि आपल्याला 1-2-3च हे फॉर्म्स माहिती असतात, तर नक्की हे किती फॉर्म्स आहेत आणि भारतामध्ये हे किती वर्षांपासून आहे, त्याची काय हिस्ट्री थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी सांगशील? हे बघ, भारतामध्ये म्हणजे मी 1-2-3 वर्षापलीकडं आपण म्हणायचो की 7च आहेत शास्त्रीय नृत्य, पण आता 8वं पण त्यांनी मान्य केलेलं आहे. मग त्यामध्ये पहिलं आहे कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम आणि सत्रिया हे त्यांनी ॲडिशनल केलेलं आहे. आणि त्या प्रदेशाप्रमाणे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्यांनी ते मान्यता दिलेली आहे. म्हणजे हे अशी मान्यता कोण देतं, तर संगीत कला अकादमी आणि भारत म्हणजे राज्य म्हणजे आपला भारत देश ह्यांनी ही मान्यता दिल्यानंतरच ह्या सुरू होतात. ह्या प्रदेशाप्रमाणे त्यांचे पोशाख जातात, त्यांची धार्मिक संस्था किंवा पारंपरिक जी जपणूक असती प्रदेशाची, त्या पद्धतीनं त्यांचा तो इतिहास घडत जातो. आणि त्यामुळं आता ते 8 असे आम्ही मान्य केलेले आहेत शास्त्रीय नृत्य. म्हणजे याला ऑफिशियल एक ऍक्सेप्टन्स आहे की बाबा हे इतके डान्स प्रकार हे भारताचे आहेत किंवा ते संगीत कला अकादमीने तिने मान्यता दिली तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. पण आमच्या ऐकिवात असताना तोपर्यंत 7च आम्ही ऐकत होतो. पण आता ह्या एक साधारण 3-4 वर्षामध्ये ते सत्रिया म्हणजे ते आसामचं नृत्य आहे, आसामचं, त्यामुळे त्यांनी ती मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ते 8वं नृत्य झालं की 8वा नवीन प्रकार हा कुठला आहे, आणि आसामचा आहे. आसामचा आहे. ओके. आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये थोडीफार सिमिलॅरिटी असते का? तसं काही नाही, फार वेगळे बऱ्यापैकी वेगवेगळ्या आहेत गोष्टी. बघ ना, भरतनाट्यमचे पोशाख बघितलेस तर ते म्हणजे एक उदाहरण दिलं तर मी हेमा मालिनीचं देईन. कथ्थकचं जर म्हटलंस तर तुला माधुरी दीक्षित दिसेल. म्हणजे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांचे पोशाख पण वेगळे गेले, प्रदेश पण वेगवेगळे गेले. कथ्थकचं म्हटलं तर उत्तर प्रदेश आणि भरतनाट्यम म्हटलं तर तामिळनाडू. म्हणजे त्याचे प्रदेश, त्यांचे पोशाख हे सगळं वेगवेगळं आहे. म्हणजे आपण आता मी म्हणेन आपण कोल्हापुरात राहतो, तर शाहू महाराजांचा इतिहास, ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत किंवा आपण ऐकतो शाहू महाराज, ह्या गोष्टी ज्या आहेत, तसंच ते त्या प्रदेशाप्रमाणे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. अच्छा. आणि तुझं मत ह्याविषयी कसं आहे की हे सगळे जे डान्स फॉर्म्स आहेत आणि एका साईडला जे सध्याचे पॉप्युलर डान्स फॉर्म्स आहेत, म्हणजे आम्ही परवा एक कुठला तरी रियालिटी शो लागला होता आणि तो बघत होतो. आम्ही युजली तो बघत नाही, परंतु तेव्हा सुरू होता आणि जस्ट स्कॅन थ्रू करताना बघितलं, आणि मोर ऑर लेस सगळे फॉर्म्स हे नॉन क्लासिकलच होते. लॉकिंग अँड पॉपिंग होतं त्याच्यानंतर. तर एक प्रश्न मनात आला की आपल्या पारंपरिक नृत्य कलेला तेवढी पॉप्युलॅरिटी आहे का, क्वेश्चन 1. आणि ती भारतात कदाचित असेलही, आहेच म्हणजे, परंतु जागतिक पातळीवरती याचं स्थान काय आहे?
100% आहे. मला तर वाटतं ह्याचा ट्रेंड जास्ती वाढायला लागलेला आहे. आणि तू हे जे नावं घेतलीस किंवा बॅले डान्स असेल, कंटेम्पररी असेल किंवा हिपहॉप असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कितपत डोक्यात राहतात सांग. आणि तू एक कथ्थक नृत्यांगनाचा एक नृत्य बघून ये कधीतरी, किंवा बघितलंयस का मला माहिती नाही, किंवा साधं तुम्ही युट्यूबला बघा तर ते डोक्यात राहतं. किंवा माधुरी दीक्षितचं देवदासचं नृत्य हे तुझ्या डोक्यात असेल, पण तेच एखाद्या जर हिपहॉप करणाऱ्या व्यक्तीचं डोक्यात राहतं का तुझ्या? हा फरक, हा म्हणजे तो फरक 100% राहतो. आणि कितीही झालं तरी बेस पक्का होणं गरजेचं आहे. बेस म्हणजे काय की तो पायातनच निघतो ना, मग तो कुठलाही नृत्य प्रकार असेल, बेस असणं जास्ती महत्वाचं आहे. ओके, सो बऱ्याचदा आपण एक वर्ड ऐकतो, फ्युजन. फ्युजन. तर फ्युजन हे नक्की काय आहे आणि ते कोणी कशाही पद्धतीने करू शकतं का? त्याला पण काही नॉर्म्स आहेत? जसं अजिबातच नाही. हे जी सगळी नावं आहेत ना, त्याला काहीही बंधन नाहीये. जसं परंपरेला बंधन आहे, काहीतरी एक काय म्हणतो चौकट आहे, हा साचा आहे, तसं ह्या कुठल्याही फॉर्मला नाहीये. तू कसंही करू शकतोस. आता कुमार शर्मा म्हणून युट्यूबला त्यांनी फ्युजनच केले, म्हणजे कुठल्याही गाण्यावरती ते इकडं फ्युजन करतात आणि इकडं कथ्थक करतात, असं मिक्सचर त्यांनी दाखवलेलं आहे. मग ते काय काय लोकांना आवडतं, न आवडतं, ह्या गोष्टी पण वेगवेगळ्या झाल्यात परत. पण मला जर वैयक्तिक विचारलीस तर पारंपरिक ते पारंपरिकच. कितीही झालं तरी. हा, अगदीच 100%. त्याचा ग्रेस जो आहे किंवा नाविन्य म्हणतो, किंवा आपण बघितल्यावर त्या गोष्टीचं जे होतं ना, ते कुठल्याच डान्समध्ये गुजबम्स. हा, एखादं म्युझिक किंवा एखादा डान्स फॉर्म बघितल्यानंतर अगदी एक फील व्हायला पाहिजे ना त्या गोष्टी, समोरच्याला सुद्धा त्या गोष्टी फील व्हायला पाहिजे. बरोबर. आणि एक तू स्वतः खूप छान नृत्य करतेस, तुझा एक्सपिरियन्स मला विचारायला आवडेल की ऍक्च्युअल नृत्य जेव्हा करत असता तुम्ही सादर, तेव्हा काय फिलिंग असतं? म्हणजे एक्झॅक्टली, बिकॉज आय हॅव नो कनेक्शन विथ डान्सिंग. म्हणजे गणपतीच्या मिरवणुकीत सोडलं तर मी कधी डान्स नाही केलेला, पण एखाद्या प्रोफेशनल डान्सरच्या मनात तेव्हा काय असतं, कशा फिलिंग असतात, कसं एक्सप्रेस करतो? ऍब्सोल्युटली सांगू म्हणजे समोर प्रेक्षक असतो आणि ना घराचा विचार असतो, ना माझी मुलं ठेवलेली आहेत का कोण माझ्याकडे येणार आहेत, ह्या गोष्टीचं काहीही नसतं. फक्त त्या गोष्टीचा जो रियाज केलेला असतो, एक पॅशन, ह्या गोष्टी पॅशन पण आहेत. जोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही मनापासून समोरच्याला देत नाही ना, ते तुमचं समोरून येतच नाही, असं मला तरी वाटतं. आणि वेगळीच दुनिया आहे रे ती. म्हणजे एखादा करायला सुरुवात केलं तर असं वाटतच नाही की काय आहे, आपण त्यात जातो, पूर्ण भरून जातो. मग मी म्हणे ह्यासाठी जर एखादा साधं ध्यान करणारी व्यक्ती कशी असते, ते पण हे आमचं असंच आहे. डान्स सुरू केला, मेडिटेशन असल्यासारखंच आहे की कथ्थक नृत्य सुरू केलं तर आम्ही त्याच्यामध्येच असतो, त्या दुनियेतच असतो, बाकी आम्हाला काहीच दिसत नाही. कोण आहे कोण नाही, फक्त प्रेक्षक समोर आहे. पण त्यामध्ये ते मंत्रमुग्धता येतेच, नॅचरलीच येते ती गोष्ट. कारण की एकतरी ते काही सोपी नाही रे, 17-18 वर्षाचा तो काळ आहे. म्हणजे विशारद होण्यासाठी सुद्धा साधारण 14-15 वर्ष ही नक्कीच लागतात. नक्कीच म्हणजे नक्कीच लागतात. आणि तेवढं तुमचे पेशन्स पण पाहिजेतच. आता तू हा किती वर्ष शिकतीयस आणि करतीयस हा प्रॅक्टिस? मी म्हटलंच तर म्हणजे दुसरीपासून तरी नृत्य करतीच आहे. ओके, सो इतक्या वर्षांमध्ये तुला काही बदल जाणवला? म्हणजे तो कुठल्याही फॉर्म मध्ये असेल, जसं की एक टीचिंग पॅटर्न असतील डान्सचे, किंवा ज्या पद्धतीने क्लासेस पूर्वी कंडक्ट व्हायचे वर्सेस आत्ता कंडक्ट होतात, किंवा अप्रोच ऑफ पॅरेंट्स टुवर्ड्स देअर चिल्ड्रन, की त्यांनी कशा पद्धतीने ते आत्मसात करावे, ह्याच्याबद्दल काय बोलशील? 100%. खरंच सांगू, हा खरं तू प्रश्न विचारला, हा खूपच चांगला आहे. म्हणजे आजच्या पालकांना सांगणंच गरजेचं आहे. माझ्या आईनं क्लासला का टाकलं की मला नृत्याची आवड आणि ही काहीतरी पुढे शिकेल म्हणून, या बेसनं मी ते ऍडमिशन घेतलं आणि सुरू केलं. पण माझ्या आईनं असं कधी नाही सांगितलं की गुरु आहे, तू गुरुला नमस्कार कर आणि तो तुला सगळ्या गोष्टीचं ज्ञान देणार आहे. हे येतच होतं आणि ते कळतच होतं, कारण की तो नमस्कार करायचा आणि त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. पण आजकालच्या मुलींना सांगावं लागतं. आता मुलंही शिकतात, म्हणजे आत्ताची जनरेशन ह्यांना सांगावं लागतं की ही गुरुकुल पद्धती आहे. गुरुपौर्णिमेला सुद्धा एक एक जण फोन करत नाही, मेसेज करत नाही. म्हणजे ह्याचं वाईट वाटतं एक एकदा की अरे आपण इतके वर्ष ह्या मुलांबरोबर इन्व्हॉल्व, म्हणजे एक मुलगी माझ्याकडे आली तर ती साधारण माझे 10-15 वर्ष नक्कीच असते, विशारद व्हायचं असेल तर. मग एक अटॅचमेंट झालेली असती ना. ऍब्सोल्युटली. मग
ते असं सांगावं लागतं की तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे. सो टीचर आणि स्टुडंट मधला बॉन्ड बदलत चाललाय. हो, 100% बदलत चाललेला आहे आणि तो चुकीचा आहे. अच्छा. आजही मी माझ्या गुरुला, मला जर एखाद्या गोष्टीचं शंका आली किंवा हे मला चुकीचं किंवा योग्य ह्या जर गोष्टी वाटत असतील तर मी ताईला अजूनही फोन करते की ही गोष्ट बरोबर आहे का, काय ह्यामध्ये काहीतरी चेंजेस करायला पाहिजे. तुमचा गुरु हा ह्या फील्डमध्ये गुरु असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तू ज्यांच्याकडे शिकलीस त्या गुरूंबद्दल आणि त्यांची कशी सिस्टीम होती किंवा त्यांची शिकवायची पद्धत कशी होती याबद्दल काय सांगशील? मी शिकले, माझी गुरु माधवीताई अमिषा करंबेकर, म्हणजे आत्ताची ती अमिषा करंबेकर, तिचे वडील वसंतराव कुलकर्णी. पहिले 2-3 वर्ष माझं शिक्षण त्यांच्याकडे झालं, नंतर माधवीताईकडे विशारदपर्यंत झालं. 2 वर्ष खरं मी पुण्याला अपडाऊन केले. ज्यावेळेला विशारद झाल्यानंतर क्षमाताईंकडे माझं 2-3 वर्ष अपडाऊन झाले आणि त्यांच्याही मी तिकडच्या परीक्षा दिल्या. ताई माझी खूपच स्ट्रिक्ट, म्हणजे मी फटकाही खाल्लेला आहे, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगते फटकाही खाल्लेला आहे, पण खूपच स्ट्रिक्ट. एखादी गोष्ट आली नाही तर ती हे तू करून दाखव, नाहीतर तू उद्या क्लासला येऊ नकोस, असं स्पष्टपणे तिचं मत असायचं. त्यामुळे ते कंपल्सरी करायला लागायचं. आत्ताच्या मुलींना ओरडलं तर पालक मला सांगतात, ताई ओरडू नका हा, जरा समजावून सांगा त्यांना. म्हणजे हा बदल आहे मोठा. म्हणजे हा विश्वास पालकही गुरुवरती नाही टाकत की तुमच्याकडे पाठवलेलं आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या, आणि मुलीलाही नाही सांगत की तू आणि तुझी ताई बघून घे, तुला आवडतं ना तर तू ते कर. हे पालकांनी पण सांगायला पाहिजे. मग एक एकदा असं वाटतं पालकांचा दोष आहे का मुलींचा दोष आहे का, हा आपला जनरेशनचा प्रॉब्लेम आहे, हे खरंच कळणं अवघड आहे. जसं तू आता म्हटली होतीस की तुझ्या आईने तुला डान्सिंग शिकण्यासाठी का घातलं, तसं आत्ताचे पॅरेंट्स तू बघतीस, कारण तू बऱ्याच स्टुडंट्सना शिकवतीस, तर त्यांचा काय अप्रोच असतो, का त्यांना वाटतं की त्यांच्या मुलींनी हा डान्स फॉर्म शिकावा? एक तरी सांगू आता, मला असं वाटतं की एक्सरसाइज म्हणून सुद्धा असेल पहिली गोष्ट. ओके. एक दुसरी गोष्ट आवड पण असेल. असेही पालक विचारणारे असतात की तुमच्या लेवलपर्यंत आम्हाला किती वर्ष लागेल आणि आम्ही क्लास कधी काढू, असेही विचारतात. हा, अगदी विचारतात की तुम्ही जसे क्लासेस काढलेत तसे आमचा इन्कम सोर्स म्हणून हे होऊ शकतं का, असंही विचारतात. तर नक्कीच होऊ शकतं आणि बरोबरच आहे. फीज घालणं, विद्यापीठाची फी घालणं, परत शेवटी एज्युकेशन पार्ट वेगळा, हा पार्ट वेगळा. तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करायच्या आहेत हे तुमचं क्लिअर पाहिजे. एक्झॅक्टली 100%. पण आता अरे आजकाल काय झालंय, कथ्थकचे प्रोग्राम कोल्हापुरात ना, आजही मी तुला सांगते की 10-15 जणी सहज कथ्थकचे क्लासेस आहेत, जे आधी अलीकडे नव्हते. म्हणजे विशारद झाले की कथ्थकचे क्लासेस काढायचे, विशारद झाले की कथ्थकचे क्लासेस काढायचे. पण मी ज्या वेळेला माझं जे सुरू झालं, मी माझ्याबद्दल म्हणून सांगते, मी ताईला विचारलेलं की ताई मी क्लास काढू का, तर ताई मला म्हटली नको काढूस, तू 2 वर्ष माझ्याकडे प्रॅक्टिसला ये, मी काय शिकवते हे बघ, तू आतापर्यंत शिकवत होतीस पण शिकवण्याचं स्किल पण वेगळं असतं. परफॉर्मिंग करणं आणि शिकवणं ह्यात पण खूप तफावत आहे, 100% तफावत आहे. तर ताई मला म्हटली की तू आधी माझ्याकडे शिकायला ये, कसं शिकवते बघ, त्याचं ट्रेनिंग घे आणि मग तुझं तू क्लास कर. त्यामुळे ती सांगितल्यानंतरच मी सुरू केलं. पण आजकालच्या मुली तसं नाही विचारत. विशारद झाले की बोर्ड तयार असतात आमचे. म्हणजे हा किती तफावत आहे सांग. फरक आहे. हा ही गुरुकुल आमची होती आणि आत्ताची ही पद्धत आहे. म्हणजे परसेप्शन पण बदलते, स्टुडंटचं असेल किंवा पॅरेंट्सचं असेल, दोघांचं असेल. आणि ग्लोबल स्तरावरती मी मगाशी म्हटलं तसं हा डान्स फॉर्मचं कितपत रीच आहे म्हणूया, किंवा कसं स्टेटस आहे, त्याला किती रिस्पेक्ट दिला जातो. आता आपण बघतो की योग किंवा योगा सध्या खूप पॉप्युलर आहे ग्लोबली. प्रत्येक देशामध्ये योगा हे माहिती असलेले लोक आहेत, त्याला फॉलो करणारे आहेत, ही प्रॅक्टिस म्हणून लाईफची बऱ्याचशा लोकांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. तसं हे जे डान्स फॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल कसं वेस्टर्न वर्ल्डमध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल ग्लोबली पिक्चर आहे रे. कथ्थकचं सगळीकडे आता तसंच झालेलं आहे. अजूनही हेमा मालिनी अजूनही परफॉर्म करतात. आय थिंक तो 75+ असतील त्या, पण अजूनही त्या पॅशन, म्हणजे त्यांचं पॅशन आहे ते अजूनही स्टेजवरती 2.5 तास प्रोग्राम करतात. 100% आहे. आणि ह्यामध्ये काय माहितीये, आमच्या कथ्थकमध्ये, कथ्थक म्हणजे काय, कथा सांगणारा.
ओ अच्छा. हा, मग ह्यामध्ये काय असतं, रामायण महाभारताच्या कथा असतात, बर. मग ते आम्हाला गतभावमधनं करावे लागतात. म्हणजे हे काय बोलायचं नसतं, इकडे ताल लय सुरू असते आणि फक्त आम्हाला एक्सप्रेशन मध्ये दाखवतात. आता विशारदसाठी एक टॉपिक आहे, म्हणजे एक उदाहरण सांगते, द्रौपदी चिरहरण. पण द्रौपदी चिरहरण का झालं, कशासाठी झालं, त्याची माहिती आजकालच्या मुलींना माहिती नसतं. त्यांना ती सगळी स्टोरी सांगावी लागते की हे काय आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण खूपच छान आहे. पण पारंपरिक आहे ते पारंपरिकच आहे, अच्छा. त्यात काही प्रश्नच नाही. बरोबर. आणि तू सांगितलंस की कथक हा या फॉर्म बद्दल तू बोललीस, तर ह्याच्या बरोबरचे जे बाकीचे फॉर्म्स आहेत त्यांची अक्रॉस जर आपल्या देशामध्ये बघायला गेलं तर कशी पॉप्युलॅरिटी आहे? मला कारण वाटतं तू हे बघ सांगितले आता साधारण 8 फॉर्म्स आहेत बरोबर, हो हो आणि आपली सगळी राज्य, तर कसे पॉप्युलॅरिटी आहे म्हणजे तेच ना, साऊथ? ते ज्या त्या प्रदेशामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. ओके. पण आता जर महाराष्ट्रात जर म्हटलास तर मला वाटतंय की कथ्थकच जास्ती असेल पर्सेंटेज वाईज. भरतनाट्यम पण आहे, पण थोडं कमी जास्त असेल. ओके. पण कथ्थकचं तर 100% जास्ती आहे. मध्ये काही इंटरव्ह्यूज मध्ये बघितलं होतं की जे सेलिब्रिटी स्टार्स आहेत त्यांच्यातले काही स्टार्स आहेत ते कथ्थक म्हण किंवा भरतनाट्यम म्हण किंवा असे जे पारंपरिक नृत्यकला आहेत ह्याच्यात इंटरेस्ट घेतात फॉर व्हेरियस रिझन्स. म्हणजे ते एक्सप्रेस करण्यासाठीची जी इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन्सची ती असेल किंवा बाकी, तर हे कितपत ह्याच्यात तथ्य आहे ते जे सांगत असतात? हो, 100% आहे ना. कॉन्सन्ट्रेशन होतं, कारण की आमच्या ताल आहेत. आता तुला ताल काय माहिती आहेत का बघ, त्रिताल म्हणून ऐकला असशील, झपताल म्हणून ऐकले असतील, तर त्याच्यामध्ये आमच्या बंदिशी असतात. तर त्या बंदिशी म्हणजे आता एक मी तुला उदाहरण म्हणून सांगते की एक परण आहे, जर असं मी म्हटलं तर त्याचं ब्रीदिंग बघ कसं मी करते, म्हणजे तुम्हाला कळेल ती की ऍटलिस्ट काय प्रोसिजर आहे. इंटरेस्टिंग. हा, तर धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तीन तीन ता दिन दिन दा किड तक थुन थुन ना ती टे ता धिन ता किड धा धिन ता क ती टे धा धिन ता क ती टे धा धिन ता किड धे धा धिन ता क ती टे ता थून ता थून ता थून ता. हे बघ, हे लय आणि टाळी हा, आणि मी ब्रीथ करत होते, पण माझं कसं होतं, मी आतल्या आत करत होते. बरं, आता दुसरा एक फॉर्म तुला दाखवते की आता हे कविता बेसवरचं एक मी तुला छान कविता म्हणून दाखवते. म्हणजे आता श्याम सुंदर मद मोहन नृत्य करत झनन झनन नुपुर बाजत कर कंकण मृदंग बाजत धिनन धिनन मोर मुकुट शिर सोहे पीतांबर मन मोह कान में कुंडल झलके चपल नयन रस छलके पाव पैंजनी सुहात रूप मदन तोल जा ताथिति ताथिति चल चाल कालिंदी दे ताल ताथिति ताथिति आतिथि तातिथि थई ताथिति आतिथि तातिथि आतिथि थई ताथिति आतिथि तातिथि आतिथि थई. पण हे काय आहे माहितीये का, मी ब्रीथ करतीये पण ते आतल्या आत करतीये. मी असं थांबून नाही कुठं केलेल्या ह्या गोष्टी. हेच कॉन्सन्ट्रेशन आहे रे. कारण की ही गोष्ट पाठ करण्यासाठी ना खूप वेळ जातो. म्हणजे एक रचना म्हणजे श्याम सुंदर मद मोहन हे जरी म्हणाला आणि त्या ठेक्यामध्ये ती गोष्ट येण्यासाठी ती 15-20 वेळा ती म्हणून घ्यावी लागते मुलांकडनं, किंवा आम्हालाही शिकताना ती त्या पद्धतीने घ्याव्या लागतात. कारण आपली जीभ वळताना तुला एखादं मी म्हणायला लावलं धात्रक धिकीट म्हण बघू, पटकन वळणार आहे का? बघ ना, धात्रक धिकीट धा हा शब्द म्हणून काहीतरी असं दे ना, ट्राय करून बघ ना की हे कसं आहे. म्हणजे हा बेस रे, वर्षांची तपस्या. हा, ती तपश्चर्याच आहे 100%. हा रियाजच आहे. तू ओव्हरऑल ह्याच्या फ्युचर डेव्हलपमेंटसाठी किंवा ह्या नृत्यांना एक आणखीन एका उंच स्तरावर घेऊन जाण्यासाठी म्हणून काय तुझ्या डोक्यात विचार येतात, किंवा कधी तू विचार केलायस याविषयी की फ्युचर काय? अरे हे बघ, फ्युचर म्हणजे आता मी स्वतः या डान्स फॉर्म मध्ये मी इंडिपेंडंट आहेच. मी स्वतःचे क्लासेस घेतेय. आज स्टुडंट माझ्याकडे 17 मुली विशारद झाल्या आजपर्यंत. मी 2005 साली संस्था ही ओपन केली, श्री नटराज अकॅडमी. परवाच मी 3 ऑक्टोबरला नृत्यवेद हे 3रं पर्व प्रेझेंट केलं. त्यामध्ये मी 116 मुलींना घेऊन प्रोग्राम केलेला होता. आणि माझ्यामध्ये सामाजिक कुठला तरी एक ह्याच्यावरती विषयावरती पण मी केलेलं कृष्णस्तुती म्हणून एक प्रस्तुत केलेली होती. आजचं जे स्त्री भ्रूण हत्या किंवा जे काही टॉपिक आहेत, किंवा अजूनही कितीही झालं तरी महिलांना अजून समाजामध्ये पाहिजे तसं स्थान नाहीये, किंवा त्यांचा छळ होतो, आणि तिची त्यावेळची द्रौपदी आणि आत्ताची व्यक्ती
ह्यामध्ये काही बदल नाही आहे तेच आहे, फक्त जनरेशन चेंज झालेलं आहे. ते मी प्रस्तुत केलेलं आहे एक 5 मिनिटाचं. अच्छा, गतभावमध्ये केलेलं होतं ते. एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स तुझा? खूपच छान होतं, खूपच छान होतं. आणि जे ऑडियन्स आहे त्याच्याकडनं तुला कसा प्रतिसाद मिळाला? खूपच छान वाटलं, सगळ्यांनाच खूप छान वाटलं. ओके. आणि मला पण त्या गोष्टीचं समाधान आहे. मेन मेन कसं आहे, समोरच्याकडनं येण्यापेक्षा ना मुलांना आपण काय देतो ना, आणि म्हणजे एकदम ओपनली जे देतो ना, त्यामध्ये मजाच वेगळी आहे. बरोबर. म्हणजे मी काहीतरी स्वतःकडे ठेवून मुलींना आखडून देत असेल तर त्यामध्ये मजा नाही रे. ज्ञान वाटण्याने हा. वाढतं म्हणतात ते खरं आहे, म्हणजे हा. मी ऍग्री करतो याला. बरोबर. 100% तुम्ही द्यायलाच पाहिजे तेवढं. आणि पण त्याच्यामध्ये शिष्यानी पण घेतलं पाहिजे, ऑफकोर्स. आणि शिष्यानी पण तेवढे पेशन्स केले पाहिजेत की गुरुवरती तेवढा विश्वास पण ठेवला पाहिजे ना त्यांनी, की नाही माझी ताई सांगतेय ना, मी त्या पद्धतीनं करणार, मग भलेही माझ्याकडे किती वर्ष लागू देत. कारण एज्युकेशन सिस्टीम आणि ही सिस्टीम मध्ये खूप तफावत आहे ना. बरोबर. ह्याचं ज्ञान फक्त तुम्हाला गुरुच सांगू शकतोय, बाकी नाही कोण सांगू शकत. बरोबर. मुलींना मी सांगताना हेच सांगत असते की स्कूलमध्ये बघा, एक 65 किंवा 30 मुलींचा आपला काय असतो, आपण पट म्हणायचो, एवढ्या मुली आपण असतो, तर तिथं किती जणी कथ्थक शिकतात ग, हे कधी विचारले का? हा प्रश्न बेसिक आहे. किती मुली शिकतात कथ्थक, हे कधी विचार केलाय? नाही विचार करत मुली. मग 60 मुलींपैकी जर 4च मुली कथ्थक शिकत असेल तर तुम्ही काहीतरी वेगळे पण आहे ना. म्हणजे शिक्षण करून ही गोष्ट करत आहात तर तुमच्यामध्ये काहीतरी ती गोष्ट आहे, म्हणून तुम्हाला आईनं घातली आणि ते तुम्हाला आवडायला लागली. बघ ना. तू आता बोलताना एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा बोललीस, आणि त्याच्यावरूनच मला तुला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आज जर आपण बघितलं बाकीच्या फील्ड्स, म्हणतोय मी कथ्थक किंवा पारंपरिक नृत्यावरती नाही येते, परंतु बाकीच्या फील्डमध्ये जी एक एज्युकेशन सिस्टीम होती तिला पूर्ण कलाटणी मिळाली ऑनलाईन कोचिंगमुळे. तर यूट्यूबवरती अपलोडेड व्हिडिओज बघून शिकणारे किंवा झूम किंवा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ऑनलाईन कोचिंग घेणारे, म्हणजे आता तसं बघायला गेलं तर एक्झरसाईज सारखा एक्झरसाईज विषय तोही ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ट्रेनिंग कोचिंग होत असतं. तर तू जे म्हटलीस की पारंपरिक नृत्याला गुरु हा तुम्हाला पाहिजे, मग हे युट्यूबवर बघून शिकणं किंवा हे कितपत शक्य आहे या केसमध्ये? नाही होत, नाही होत, 100% नाही होत. तुम्ही समोरच ती गुरुच्या पुढे केली पाहिजे. आता मी ऑनलाईन क्लासेस पण घेते, मॅडम ऑनलाईन पण स्टुडंट आहेत ज्या कोल्हापूरच्या आहेत. आता काय काय जणींचं कसं होतं तुला सांगते, 12वी नंतर इंजिनिअरिंगसाठी त्या बाहेर गेलेल्या आहेत कुठेतरी शिकायला वगैरे. तर मग ताई तुझ्याकडे शिकायचं आहे, मग त्यांच्यासाठी मी ऑनलाईन ही गोष्ट ठरलेली आहे. पण त्यांच्याकडे एक असतं की तुम्ही महिन्यातनं एकदा मला समोर येऊन दाखवलं पाहिजे. तसं ते फिजिकली करणं हीच गोष्ट चांगली आहे. वन ऑन वन, फेस टू फेस. फेस टू फेसच करणं गरजेचं आहे. म्हणजे अरे तुझ्या हाताचं स्ट्रक्चर सुद्धा कळत नाही ना. बरं तू उभारताना कशा पद्धतीनं उभारलीस, किंवा तुझा पाय किती वजनानं खाली पडणार आहे, सो हे बारकावे ऑनलाईन माध्यमातून नाही शिकत. आणि हे टेम्पररी गोष्टी, आणि माझ्या मते ते छोट्या छोट्या गोष्टीच फार महत्वाच्या आहेत. आणि तू आता ऍक्च्युली कसं आहे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय म्हणून मुंबईची ही संस्था आहे, या मार्गानं ह्या संस्थेतर्फे ह्या सगळ्या परीक्षा होतात. आय थिंक तू रजिस्टर्ड पण आहे ह्याची आहे. तर ह्यातर्फे या होतात परीक्षा. त्यामुळे आता असं म्हणतात की त्यांचं सेंट्रलायझेशन पण चाललेलं आहे, मग लोकांना ह्या गोष्टीमध्ये अपॉर्च्युनिटी पण आहे उद्या जॉब. आणि आता स्कूलमध्ये पण घेतात ना, टॉपिकच आहे कथ्थक, भरतनाट्यम किंवा गायन, वादन, हे टॉपिकच आहेत मुलांसाठी. त्यामुळे तिथेही या मुलींना अपॉर्च्युनिटी मिळू शकते महाविद्यालयात वगैरे किंवा कॉलेजमध्ये सुद्धा या गोष्टीची. त्यामुळे त्यांचं भवितव्य 100% आहे. फक्त ते कसं आहे माहितीये का, तुम्ही कुठल्या ह्या गोष्टीला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे बघ गिरीश. अच्छा. म्हणजे इमिजिएटली तू शिकलास आणि लगेच तू सुरू केलंस असं नाही होत. त्याला पेशन्स, सराव त्याला महत्त्वाचा आहे. हो, सराव 100%. आयुष्यातली काही एक वर्ष त्याला डेडिकेट करणं 100%. आणि हे मी म्हणते ना तुला, गुरु एव्हरी टाइम तुमच्या सानिध्यात पाहिजेच. ती साखळी आहे रे. आज तू मला जर काहीतरी दिलंस तर मी समोरच्याला देणार ना. बरोबर. आणि अपडेट राहण्यासाठी मला गुरुच पाहिजे ना. खूप चांगला पॉइंट सांगितलंस तू. हा, अपडेट राहण्यासाठी मला गुरुच पाहिजे. मी काही युट्यूबला बघून नाही करू शकणार किंवा टीव्हीला बघून नाही करू शकणार. किती अपडेट करणार आहेस तू करून करून. आता आपण जे बोलतोय ते बोलणं कसं आहे आपल्या दोघांच्यात, एक फील होतं ना. बरोबर. हे जर आपण समोर नुसतं तू जर हे बघत बसलास कुणाचंही, तेवढं नाही होणार. तेवढं होतं का? नाही होत. फील वरतीच आहे ना. बरोबर. आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पारंपरिक आणि आत्ताचे नृत्य प्रकार,
स्पर्धा आहे का? स्पर्धा आहे रे, स्पर्धा आहे, नाही म्हणायला काहीच नाही, स्पर्धा आहे. पण किती करावी आणि काय करावी हा पण मुद्दा आहेच की. ओके, स्पर्धा आहेच, प्रत्येक जण एक्सप्लेन करू शकशील हा पॉइंट? म्हणजे काय स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिशन वाईज तू म्हणतोस म्हणजे का? आत्ताचा नृत्य प्रकार आणि आधुनिक म्हणजे फ्युजन मध्ये. हा, म्हणजे थोडक्यात पारंपरिकता वर्सेस आधुनिकता. हे बा, आता हे जनरेशनचाच परत मुद्दा आला. हल्लीच्या जनरेशनला थोडं वेस्टर्न कल्चरल जे आपण सॉंग्स ऐकतो त्या पद्धतीनं त्या गोष्टी आवडतात. मग त्यामध्ये थोडे बदल पण व्हायला पाहिजेत. मी असं नाही म्हणणार की पारंपरिकच तुमचं त्याच गोष्टी चाललेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये थोडंसं संगीत चेंज झालं पाहिजे, किंवा वादन किंवा लाइटिंग्स इफेक्ट जे आहेत ते पारंपरिकनं न ठेवता विविधतेनं होतात, आणि ते होत आहेत आता. बरोबर, खूप चांगल्या पद्धतीने होतात. आता पुण्यामध्ये मनीषाताई साठे खूप चांगले प्रोग्राम करतात. क्षमाताईंचा मोठा प्रोग्राम झाला परवा पुण्यामध्ये. इवन शर्मरी जयमिनीच आहे, ती दोन्ही फॉर्म करते, फ्युजनही करते, फिल्मी पण करते, आणि प्लस ती कथ्थकही करते, अप्रतिम करते. म्हणजे ह्या अशा गोष्टी करणारी लोक आहेतच, 100% आहे. जोपर्यंत त्याला फॉलो करणारी माणसं आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही अपडेट राहायलाच पाहिजे रे, अपडेट राहणं गरजेचंच आहे ना, त्याशिवाय तुला मिळणार कुठून? बरोबर, ह्या गोष्टी पाहिजेतच. आणखीन ह्या ओव्हरऑल नृत्यामधला तू काय एक संदेश म्हणून किंवा एक मेसेज काय देशील? नाही, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर नृत्य, आणि नृत्यामध्ये असं पण नाही आहे आता आता मुलं, आता माझ्याकडे मुलगा पण एक तो शिकायला, म्हणजे असं काही नाही की फक्त मुली इट्स शिकतात. नॉट जेंडर स्पेसिफिक. नाही, अजिबात नाही. म्हणजे आम्ही ऐकलं होतं की कमल हसननी हे किती डान्स फॉर्म्स खूप वर्षापूर्वी केले. इवन बिरजू महाराज, बिरजू महाराजांचं काय? सो इट इज नॉट जेंडर स्पेसिफिक, कोणीही कुठलाही नृत्य प्रकार करू शकतो. पण मग असं स्टिरियोटाइप का केलं जातं मुलींच्या बाबतीत, की बाबा हे नृत्य प्रकार म्हटलं की मुली, असं का थोडंसं बघितलं जातं? मला वाटतं समाजच असणार आहे याला कारणीभूत, असं काही नाही. आता माझ्याकडे एक जण येतोच आहे, आता मी नाव नाही घेणार स्पेसिफिक, तो शिकतच आहे आता, त्याच्या 3 परीक्षा झालेल्या आहेत. आवडीचा भाग असू शकतो. हा, आवडीचा भाग आहेच ना. आणि परसेप्शन सोसायटीचा त्याचा विचार करणार की, म्हणजे एखाद्याला आवडत असेल. आता त्यानं मला ऍडमिशन घेताना पण मला विचारलं, मी येऊ ना मॅडम तुमच्याकडे? म्हटलं काय येणार नाहीस रे, ये तू बिनधास्त. मग मला पण नाही त्याला शिकवताना असं काय वाटत, त्यामुळे काहीच प्रश्न नाही. थोडासा आउटलुकचा भाग आहे, म्हणजे कसा बघता तुम्ही त्याच्याकडे याच्यावरती 100% बघतो, डिपेंड. आणि जेनझी, मी मगाशी प्रश्न हा विचारत होतो आणि तू त्याचा रेफरन्स पण दिलास की सध्याच्या मुलांच्या मध्ये कमी, तर याचं दुःख होतं का की जेनझी जी जनरेशन आहे सध्याची, तिला हा पारंपरिकता जास्त कनेक्ट नाही होत. मग तो नृत्य प्रकार असू दे, काही रूढी असू दे, काही आचार विचार असू दे, तर ऍक्सेप्टन्स ऍट फेस व्हॅल्यू हा थोडासा कमी वाटतो त्यांना. 100% प्रूव्हन आणि हे असेल तर ऍक्सेप्ट. आणि आय थिंक विच इज व्हेरी प्रॅक्टिकल, म्हणजे ही जनरेशन खूप प्रॅक्टिकल आहे आणि असलं पण पाहिजे. सो थोडंसं दुःख होतं ह्याच्यामध्ये. हो, होतं, 100% होतं. अटॅचमेंट कमी होती रे, कट टू कटच काम केलं जातं ना. बरं, तुम्हाला परीक्षेपुरतं यायचंय ना, तू परीक्षेपुरतं कर आणि मग तू जा. किती मुलींबरोबर आपण अटॅच राहणार ह्या गोष्टी बाबतीत? ज्या राहतात ते राहतातच. ज्यांना ही कन्सेप्ट माहितीये ना की गुरु काय आहे, आणि आपण त्याच्याकडनं आपल्याला तो न अपेक्षा म्हणजे काही न मागता आपल्याला काहीतरी देतो, हे ज्या वेळेला ते गुरु शिष्यामधले काय म्हणतो आपण, एकमेकांचं कनेक्शन कळतं ना प्रत्येकाला. आणि मला असं वाटतं नृत्यामधनं ही पूर्ण संस्कृतीच आपली डेपिक्ट होतीये एका प्रकारे, इफ आय एम नॉट रॉंग. हो, अगदीच. छान वाटलं मंजिरी, तू आज आलीस, आणि अतिशय वेगळ्या विषयावर आज आम्ही गप्पा मारायचं ठरवलं होतं की सध्याचे नृत्य प्रकार आणि पारंपरिक नृत्य प्रकार ह्याच्यामधलं एक कॉम्पिटिशन म्हणूया, किंवा हेल्दी कॉम्पिटिशन, किंवा त्याचं फ्युजन कशा पद्धतीने होऊ शकते. आणि मंजिरीकडून बरीचशी माहिती मिळाली. तिचा आजपर्यंतचा प्रवास खूप इन्स्पायरिंग आहे, एक इंडिपेंडंट व्यक्तिमत्व म्हणून, आणि बऱ्याचशा अचिव्हमेंट्स या नृत्य या क्षेत्रातल्या अतिशय छान पद्धतीने तू केलेस. त्यामुळे आय एम रिअली हॅपी फॉर यू, आणि आपल्या टीमकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मलाही सांगायला आवडेल, मला काल गिरीशचा फोन आला आणि केतकीचा, दोघांनी मिळूनच मला अचानक फोन केला की उद्या असं करायचं आहे. मी म्हटलं बापरे, म्हटलं हे आता हे दोघांनी काय सुरू केलं, म्हणून मी लगेच फेसबुकला बघितलं. आता कारण की गिरीश अपडेट आहे ना की इन्स्टा किंवा फेसबुकला, त्यामुळे मी बघितलं, म्हटलं अरे वा, हे ना काहीतरी सुरू केलं. पण मला खूपच आनंद झाला या गोष्टीचा, आणि थँक्यू सो मच गिरीश आणि केतकी, थँक्यू सो मच.
तुम्हाला आजचा जर एपिसोड आवडला असेल तर नक्कीच हा जो एपिसोड आहे तो तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब अँड स्टे ट्यून. थँक्यू.